मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली सुरू आहेत। सकाळी 11 वाजता वर्षा निवासस्थानी खलबत्ते होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांच्यामध्ये बैठक होणार आहे। मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास न्यायालयाच्या निकालांचा अडसर, सरकारकडून कायदेशीर सल्लामसलत काढण्यासाठी खलबत्ते सुरू आहेत। मनोज जरांगेंना सरकारकडून प्रस्ताव जाण्याची अधिक शक्यता आहे। आपले प्रतिनिधी चेतन अनावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। चेतन, सरकारच्या जोरदार हालचाली या ठिकाणी सुरू आहेत, बैठक होणार आहे, काय अधिकची माहिती? तिला दोन महत्वाच्या अडचणी आहेत, ते म्हणजे 2002 आणि 2005 मध्ये एकंदरीत मराठा समाजाला ओबीसी दाखला देण्यासंदर्भात जे हायकोर्टाने निकाल दिलेले आहेत, त्या निकालांमुळे कुठेतरी सध्या तरी जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं, याला मोठा व्यत्यय येत आहे। त्यामुळे या दोन निकालांचं आलेखन करताना एकंदरीत कशा प्रकारे आरक्षण देता येऊ शकतं का, किंवा यामध्ये कुठला कायदेशीर बदल, संविधानिक बदल करणं गरजेचं आहे, या संदर्भात सुद्धा कायदेशीर सल्ला घेतला जाऊ शकतो, सल्ला मसलत होऊ शकते। आणि आता राज्याचे महाधिवक्ता जे आहेत वीरेंद्र सराफ आणि उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः मुख्यमंत्र्यांसमोर एक ड्राफ्ट सादर करतील। या ड्राफ्टवरती सविस्तर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर अंतिम एक ड्राफ्ट तयार करून तो जरांगे पाटील यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे पाठवला जाईल। त्यामुळे या ड्राफ्ट नंतर तरी जरांगे पाटील आपलं आंदोलन मागे घेणार की जोपर्यंत शासन निर्णय जारी होत नाही तोपर्यंतची जी त्यांची भूमिका आहे आंदोलन सुरू ठेवण्याची, ती कायम ठेवण्याची, याकडे आपलं लक्ष असेल। नीरव जी, चेतन, आपण जर पाहिलं तर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावी गेले होते। गणेशोत्सवाचा काळ आहे आणि ते नेहमीप्रमाणे आपल्या गावी जात असतात। मात्र जरांगे हे मुंबईमध्ये आंदोलन करत असताना एक बैठक ही बोलावण्यात आली होती, मात्र ती बैठक काल रद्द झाली। आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक होणार आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे? निश्चित, कारण नीलम, काल अजित पवार जरी वेळेत पोहोचले असले तरी दरेगाववरून येण्यासाठी एकनाथ शिंदे यांना प्रचंड विलंब झालेला होता। त्यामुळे काल रात्री ही नियोजित बैठक होऊ शकली नाही। आता वीरेंद्र सराफ आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतच्या बैठकीनंतर या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणं अपेक्षित आहे, कारण मुख्यमंत्री आहे ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना या संदर्भात संपूर्ण कल्पना देतील। तीनही जे प्रमुख नेते आहेत राज्याचे महायुतीचे, मग त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार असतील, तिघांकडूनही एक सामूहिकरित्या एक निर्णय घेतला जाईल आणि आपापल्या पक्ष स्तरावरती सुद्धा या निर्णयाबद्दलची माहिती दिली जाईल, जेणेकरून राज्यामध्ये एकंदरीत जो मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे जरांगे पाटील यांच्या माध्यमातून, जे एकंदरीत मुंबईला आता कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामधून कशा प्रकारे सुटका करण्यात येईल या संदर्भात तिन्ही नेत्यांमध्ये तर खलबतं होऊ शकतात। परिणामी आता तुर्तास तरी विखे पाटील आणि वीरेंद्र सराफ यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमका काय निर्णय घेत आहेत याकडे आपलं लक्ष असेल। विशेष करून आंदोलन मागे घेण्यासाठी काही ठोस आश्वासन, लेखी आश्वासन मध्ये सुद्धा यामध्ये दिलं जातंय का, हेही पाहावं लागेल। चेतन, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज 4था दिवस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।